ब्लास्ट 2025 मध्ये मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय. अर्थातच आर्यन 11 शेडगेवाडी विपक्ष सी काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे. टॉस जिंकला आर्यन 11 शेडगेवाडी या टीम ने वन दी टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग साठी दाखल झालाय श्री काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे टीम. अमर गायकवाड स्ट्रायकिंगला. या टेनिस क्रिकेट मधील कुपरे गावचा हा देखील एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं कमी काळामध्ये स्वतःच्या नावाचा एक चांगला दबदबा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये आणला. आर्यनला पाहता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती खिरवडे गावातून तो बिलॉंग करतो. यश पाटील गोलंदाजीसाठी. यश पाटील करमाळे गावचा हा खेळाडू. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस बॅटीच्या अगदी बॉटमला. पहिला चेंडूवरती उचलून फेकून दिला. आता तुम्ही विचार करत असाल की पहिला चेंडू लॉलीपॉप चेंडू कसा काय या गोलंदाजाने टाकला, तर तुमच्या माहितीसाठी गोलंदाज आज आहे थोडासा इंजर्ड. त्याच्या पायाला आले आज थोडीशी सूज आणि याचमुळे याचा परिणाम आज त्याच्या गोलंदाजीवरती होतोय की काय हे प्रश्नचिन्ह खेळाडूंच्या चेहऱ्यावरती दिसत आहेत. यश ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिला चेंडू त्यानं अगदी फुल टॉस दिला, लॉलीपॉप दिला. यावेळी बॅटीच्या अगदी समोर सर बॅटीनं अमर सहजासहजी नाही सोडणार. तुमचं जे दुखणे त्याची ती ताकद आहे भाऊ, आणि यालाच बोलतात जखमेवरती मीठ टाकणं. पहिल्या 2 चेंडूवरती उचललेत लांब लचक 2 षटकार. पहिला लॉलीपॉप होता, फुल टॉस होता, क्रॉस बॅटेड आडव्या बॅटनं खेळला, तदनंतर बॅटच्या समोर होता. अमर बोलला असेल भाई बोला था पैरों के सामने नहीं डालने का दोस्त. पहिले दोन्ही चेंडू 2 षटकार. एखाद्या गोलंदाजाच्या पहिल्या 2 गोलंदाजी 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर त्यानंतरचा असतो तो कमबॅक असतो. तो कसा होईल हे बघायचे प्रेक्षकांना. थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, आतापासून बाहेर. चांगली गोलंदाजी. हा कमबॅक आहे आणि हा करावाच लागतो. त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागतं. ऍक्शनला रिॲक्शन आहे हेच तर शिकलोय पहिल्यापासून आणि इथे द्यावंच लागेल. मान्सून ब्लास्ट आहे भाऊ. या मान्सून ब्लास्ट मध्ये जो चमकतो तो चर्चेत राहतो. चर्चेत राहणं कोणाला आवडणार नाही. पुन्हा बाहेर फिरवलाय स्क्वेअर कट अप्पा कट. पहिला 13 था तो तुझा डॉट गेला, तदनंतर माझी बॅटिंग आणि उचलला आहे अप्पा कट. पूर्णपणे पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला चेंडू कव्हर केलं, ग्राउंड कव्हर केलं आणि एखाद्या बांधावरती उभं राहावं, गोफन गरकन फिरवावी तशी ती गोफन फिरवले अमरनं. व्हॉट अ बॅटिंग. असा गोलंदाज जो ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपलं दुखणं घेऊन आलाय. आणखीन एक जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर आहे खेळाडू. फस गया गुरु. फसला गेला हा खेळाडू, फसला गेला हा बॅटर. वैभवनं पकडले कॅच. वैभव पाटील होता उभा, फसला गेला. आता कपाळावरती ज्या आट्या आल्या होत्या या अमरची बॅटिंग बघून त्याच आता चेहऱ्यावरती हसू आलं. या अमरला अडकवल्यानंतर अडकला अमर. लालच बुरी बला है, लालच बुरी बात है, लालच हा लपलपो, लालच करके किसका हुआ है भला. आणि हीच लालच आज राहिली. वैभव पाटीलला महेश दादा म्हणजे अण्णा यांच्याकडून तब्बल 101 रुपयाचं प्राइज आमच्या टेबलवरती जमा झालंय या कॅच साठी. मोठी विकेट या खास हैदराबाद वरून अण्णा आज आलेत. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. काय सुरुवात केली आहे षटकारानं. आमचे शाहूवाडीचे कार्याध्यक्ष योगेश दादा सावंत देखील आज व्यासपीठावरती आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. प्रमोद लोंढे नवीन बॅटिंग मैदानामध्ये बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. हलक्या हाताने एक सिंगल धाव त्यानं कंप्लीट केली. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर यशची गोलंदाजी थोडीशी महागडी राहिली. मात्र महत्वाचं काय दादा, त्यानं विकेट घेतले. 3 षटकार येणं हे दुखणं आहे, पण विकेट येणं हे त्या दुखण्यावरचं मलम आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या खेळाडूला सकाळी आल्यानंतर तो इंजर्ड होता, पाय सुजलेला होता, पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 3 षटकार खाल्ले, पण एक मोठा मासा देखील त्यानं जाळ्यात अडकवला. अमर त्याचं नाव होतं. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच संपला. टीमची टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. माझ्यासोबत स्कोरर जोडले गेलेत. प्रियांक दादा पायमल,
आज ते एकटेच आहेत, त्यांना दुसरं ऑप्शन नाहीये. अखिलही खेळणं आणि संध्याकाळी पुन्हा थांबायचंय. स्वराज क्रिकेटसाठी त्यांचं ॲज अ गुड समालोचक आहेत. स्वप्नील उंडाळकर दाखल झाला, लातूरवरून आज दाखल झाला. पहिलाच फटका अगदी सरळ बॅटीनं. चान्स होता सौरभसाठी हा चेंडू अडवण्याचा, कॅच घेण्याचा. मात्र तिथून आपण पाहिलं तर वेगानं आलेला हा चेंडू हाताला स्पर्श करून अगदी स्ट्रेट हिटसाठी एक सिंगल धावेसाठी जातोय. पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न सध्या मात्र चालू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच बॅटिंग करत असताना आर्यन आणि प्रमोद दोघांची पार्टनरशिप सध्या मात्र चालू आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 स्वप्नील उंडाळकर. स्वतः प्रोफेसर आहेत लातूरचे. ओहो हो, यावेळी देखील अवे फ्रॉम दी बॉडी चांगली गोलंदाजी. प्रोफेसर आहे म्हटल्यानंतर यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून कशी गोलंदाजी टाकायची या सगळ्या गोष्टी तिथे माहिती आहेत. तर पहिला चेंडू डॉट, अगदी एक 10 वाली, त्यानंतरचे 2 डॉट. ओव्हर क्रमांक 1 कव्हर केली जाते. मी म्हणेल ही ओव्हर आहे ना, ते पहिल्या ओव्हरचं यशच्या ओव्हरमध्ये ज्या जखमा झाली त्या भरून काढते ही ओव्हर. धावा दिल्या जात नाहीये. 3 चेंडूमध्ये 1च दिले. चांगली गोलंदाजी सध्या चालू आहे. यावेळी देखील टॅप फटका जागून खेळण्याचा प्रयत्न खेळाडू. हाही चेंडू डॉट जातोय. पण पहिली ओव्हर बोलतात ना, पहिल्या ओव्हरवरती तुम्ही सगळा पिक्चर नाही ठरवू शकत. शेवटचं पान असतं तिथे थोडासा धडा बदलतो भाऊ. पिक्चर बदलतो, धडा बदलतो, कहाणी बदलते, वेळ बदलते. ती वेळ आहे, ती बदलते नक्की. 4 चेंडू चांगले हाताळलेत. सर बॅटीनं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॅटीच्या बॉटमला अगदी आहे खेळाडू. कॅचचा प्रयत्न, विकेट. शुभमनं आणखीन एक कॅच पकडली आहे. व्हॉट अ कॅच. पहिले 4-5 चेंडू, त्यामध्ये 3 डॉट, 1 विकेट, 1 धाव. कंजूसपणा कशाला बोलतात तो क्रिकेटमध्ये चांगला वाटतो. सर्कलच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर जर कंजूसपणा कराल तर मजा नाही येत. मैदानाच्या आतमध्ये जर गोलंदाजी करत असताना कंजूसपणा कराल धावा देण्यासाठी, तर प्रत्येक जण येऊन पाठीवरती अगदी शाबासशी देईल. अनिल पाटील दाखल झाला अँड्रू या नावानं. या शिराळ क्रिकेटमध्ये तो चर्चेत राहतो. अँड्रू दाखल झाला, फुफुरे गावचा. कोणी विचारला अहो कुठून, फुफुरे गावावरून. तोच दाखल झाला अँड्रू. शेवटचा चेंडू त्याच्यासाठी असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गली रिजन मध्ये स्लिपचा खेळाडूला जावं लागेल. 1 बाउंड चेंडू गॅदर केला, जाग्यावरतीच त्याने फेकी केले. नॉन स्ट्रायकिंग एंडला क्विक ॲक्शन, अप्रतिम गोलंदाजी. वॉट बॉलिंग. 6 चेंडू मध्ये 2 धावा, 1 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 19 आलेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत फक्त 2. ते शेअर मार्केट ते पडतं ना धाप करून, ते शेअर मार्केट अगदी कोसळताना पाहिलं. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. तिची वाईट वेळ, चांगली वेळ, खराब गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, त्यानंतरच्या 2 धावा. हा जो ग्राफ आहे तो बरंच काय सांगून जाईल की पहिल्या ओव्हरमध्ये जरी 19 आले तरी तुम्ही 60चं स्वप्न बघताय, तर त्या स्वप्नामध्ये मध्ये अडथळे येणारे बरेच गोलंदाज आहेत. त्यातला एक स्वप्नील ठरला. बंडे या नावाने तो चर्चेत असतात. वैभव डांगेला ओव्हर क्रमांक 3. आणि स्वप्नील हे स्वतः लातूरचे प्रोफेशनल आहेत, तर त्यांचे स्टुडंट पण सध्या मॅच बघत असतील. वा, वैभव डांगे ओव्हर क्रमांक 3 मध्ये. वॉट बॉल फसवणारा, चकित करणारा, फ्लाइटेड डिलिव्हरी, मुझे मार. आणि या पद्धतीचा चेंडू मात्र फसला गेला. आणि गावावरून हे खेळाडू दाखल झालेत. जेव्हा तू गावावरून प्रवास करतो ना, पूर्ण एक दिवस दुसरा दिवस आराम करतो, कारण की जो प्रवास असतो त्यामधला थकवा असतो. त्या प्रवासाच्या मध्ये तुमचा संपूर्ण आपण पाहिलं जागरण असतं, तरी मैदानामध्ये येऊन एवढा चांगला खेळ तुम्ही करता. अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. कमबॅक करावा लागेल बॅटिंग करणारी टीम. श्री काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे संघाला धावा हवेत आज. जागेवर स्क्वेअर कट, अपकट, फटका चांगला आहे. पॉइंटला खेळाडू आहे. कॅच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, सेकंड अटेम्प्ट मध्ये फसली आहे. ड्रॉप होते. ज्या वैभवनं याआधी एक चांगली कॅच गॅदर केली होती, मोठी विकेट वैभवनं मिळवून दिली होती,
थोडीशी चुकी झाली, मात्र तरीही गोलंदाजानं त्याचं कौतुक केलं. ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही चुका एकट्यामध्ये सांगा, कौतुक सगळ्यांमध्ये करा, आणि तेच केलं या गोलंदाजानं. एक सिंगल धाव. गती परिवर्तन फसवलं जात आहे, पुन्हा फसवलं जातं. ती जादू बोटांच्या पूर्णपणे बोटांमध्ये ती जादू आहे, ती जादू फिरवली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडा काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलला. ती जी थोडीशी हरकत आहे ती हरकत केली आहे या चेंडूनं. अप्रतिम गोलंदाजी. वैभव डांगे त्याचं नाव आहे, कला त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. लाजवाब आहे वैभव. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटीवरती नाही आला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून खेळाडू वेगाने येतोय. पहिली धाव, दुसरीचा प्रयत्न नाहीये, दुसऱ्या धावेसाठी थांबावं लागेल. फेकी चुकीची झाली आहे. छोट्या छोट्या चुका या धावा देत राहतात. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एमटीसी खूप छान काम चालू आहे. एमटीसीचं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीने आज आपण पाहिलं तर लाईव्ह टेलिकास्ट त्यांचं चालू आहे. कॅमेरामॅन पासून तर स्कोर अपडेट आहे, या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत, म्हणून तर सबस्क्राईब करा. अप्रतिम शॉटम जॅक केला, बॅटीच्या अगदी मधोमध आहे, खेळाडू मागे जातोय. कॅच विक्रम पाटीलच्या हातामध्ये. अप्रतिम कॅच त्यानं पकडली आहे. डीप स्क्वेअर एक रिझनला विक्रम पाटील थोडासा पुढे आला, अंदाज त्यानं घेतला, 2 पावलं मागे गेला, बोटांचा अगदी पिसारा केला, ओंजळ घेतली आणि त्या ओंजळीमध्ये चेंडू अडकला. आणखीन एक फलंदाज फसवला गेला. जी गळती लागली, जी पूर्णपणे ढासळतोय संघ, तो आपण पाहिलं तर पहिला विकेट नंतर तुषार जाधवला आता मैदानामध्ये यावं लागेल. चिंचोली गावाचा हा फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झाला. अमर जी विकेट पडली अमरची, तिथून संघाला मी म्हणेल की जो प्रवास आहे तो कालचा प्रवास चालू झाला. अमर बॅटिंग करत होता तेव्हा धावा येत होत्या, 3 षटकार आल्या, मात्र तदनंतर षटकार आला नाहीये, चौकारी आला नाहीये, विकेट आलेत मात्र. 24 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर अगदी क्लोज आहे. आणखीन एक चांगली गोलंदाजी, आणखीन एक यशस्वी गोलंदाजी. फक्त 3 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा. ही आहे गोलंदाजी, अर्थातच आर्यन 11 शेडगेवाडी या टीमची. अप्रतिम गोलंदाजी. तो जो बॉलिंग अटॅक आहे तो जबरदस्त राहिला या टीमचा, कारण की आर्यन 11 टीमला माहिती आहे आपल्याकडे बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. त्या बॉलिंग अटॅकचा उपयोग करून घेऊयात, कारण की ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी जबाबदारी जास्त करून सेकंड अँड थर्ड गोलंदाजाच्या खांद्यावरती आली, ती त्यांनी पूर्णपणे पार पाडली आहे. आर्यन 11 शेडगेवाडी. संघमालक पैलवान श्री विकासदादा शेडगे म्हणजे भाऊ आणि प्रकाशदादा शेडगे भाऊ. 24 धावा. आयकॉन राम उंडाळकर या संघामध्ये खेळतोय. काळमादेवी स्पोर्ट्स खिरवडे पाहिलं तर श्री सचिन गायकवाड भाऊ आणि बाळकृष्ण पाटील खिरवडे हे या संघाचे संघमालक. अमर गायकवाड आयकॉन आहे या संघामध्ये. पहिला चेंडू लॉफ केला, बॅटीच्या अगदी बॉटमला. फुल टॉस होता, फ्लाइटेड होता, खेळून काढलाय. डीप स्क्वेअर एक रिझनला पाहणी केली आणि येतोय चौकार. 4 धावा. आमच्या अंपायरनं आमच्याकडे वळून अगदी डिसिजन दिलाय. पाहणी केल्यानंतर या चौकारानं धावसंख्येला येईल का आकार? टीमची टोटल 28 वरती जाऊन पोहोचते. भाऊ 4 ओव्हरमध्ये तू स्वप्न पाहतो 50चं, आणि हे भूमिपुत्र मैदान आहे, लॉर्ड्स ऑफ नवी मुंबई. इथे धावा होतात, रेकॉर्ड मोडतात. इथे 4 ओव्हरमध्ये तुला कमीत कमी 45 ते 50 धावा तुझ्या हातामध्ये हव्यात. पहिला चेंडूवरती चौकार आला. महत्वाची असेल ही ओव्हर, शेवटची ओव्हर आहे. हानामारी मारीची ओव्हर ही आहे, धावा गोळा करणाऱ्याची ओव्हर आहे, जिथे रिस्क फॅक्टर थोडासा घेतला जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून जेवढ्या धावा होतील तेवढ्या बनवल्या जातील. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 30 ऑन अ स्कोर कार्ड. आज बरेचसे मित्रपरिवारही भेटले. अमोल गोसावी असेल, संतोष चव्हाण असेल, बरेचसे गावावर आलेले मित्रपरिवार असतात, सगळ्यांची भेट झाली.
लॉफ केलाय, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, खेळाडू आहे मध्ये, ही तर अडचण आहे. शुभम जिथे जिथे उभा आहे तिथे तिथे कॅच प्रॉपर आहे. आणि लांबच्या रस्त्याला जसे गतिरोधक असतात, चांगल्या माणसाला विरोधक असतात, तसं चांगल्या फटक्याला क्षेत्ररक्षक शुभम उभा आहे. तिथून चेंडू पुढे जातच नाहीये. ती सीमा आहे गावची, सीमा ज्या पद्धतीने असते गावाचा, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शेवटचा प्रवास रस्ता असतो, त्या पद्धतीने तिथे एक रस्ता उभा आहे, तिथे एक अडचण उभी आहे. तो वैभव आहे, शुभम आहे. अप्रतिम कॅच शुभमने पकडली आहे. त्या टोलच्या पुढे गाडी गेलीच नाहीये. शुभम आणि वैभव अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स त्यांनी, अप्रतिम कॅचेस त्यांनी आज पकडलेत पहिल्या इनिंग मध्ये. सेकंड मॅच टीम या नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. विक्रांत जाधव साठी बॅटिंगची लीडिंग एज होती. बॅटीला थोडासा स्पर्श झाला होता, मात्र अखेरीस आपण पाहिलं तर अगदी ड्रॉप होते ती कॅच. जो आवाज झाला होता तो कटचा होता. 2 गो. सेकंड टीम यानंतर ची मॅच आहे. दोन्ही टीमला आम्ही आवाज देतोय. इनिंग ब्रेक मध्ये नो बॉल, अंपायर कॉल. मैदानामध्ये आवाज घुमला विनोद सरांचा, नो बॉलचा. गुड डिसिजन. डिसिजन आहे, ही पूर्णपणे त्यांची नजर आहे, प्रेझेंटेशन त्यांचं आहे, प्रॉपर अंपायरिंग. कारण की ज्या पद्धतीने पाय ओव्हर दी स्टेप राहिला तसा मैदानात आवाज घुमला नोचा. विनोद भगत सर यांचा तो आवाज होता. मेन अंपायरिंग जे आहेत, मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये जे आहेत. नो +1 येणारा चेंडू फ्री हिटचा. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 32 वरती जाऊन पोहोचली आहे. 32 बॅटच्या अगदी समोर. हाच फटका आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न राहिला, थोडासा बॅट फिरली तिथे. आपण पाहिलं बॅटीच्या अगदी टॉपला हा चेंडू आदळला गेला. तदनंतर ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये धावाही भेटण्याची शंका जास्त आहे. 1-2 का 4 होईल का? चौथ्या धावेचा प्रयत्न जर पूर्ण होतोय तर चौथी धाव होतीये पूर्ण. मांग के नाही देंगे ते छुन के लेंगे जरूर. आणि असे या 4 धावा पूर्ण झालेत. संघाची धाव संख्या थोडीशी पुढे जाते, 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 36. कॅप्टन या आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट शरण आणि शिवरुद्रा फायटर धामवडे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या प्लीज. आणि कॅप्टनला विनंती असेल, तुम्ही टॉस जिंकल्यानंतर इथेच निर्णय द्यायचा. तुम्ही सर्व संघाला विचारून या, तुमच्या खेळाडूंना विचारून या, टॉस जिंकल्यानंतर काय घेऊ, आणि ते विचारून तुम्ही या. बॅकफुटला पंच, कॅचचा कॉल, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स निघून जाईल. वेलकम गेटच्या समोर येईल 4 येईल चौकार. इनिंगचा होईल ब्रेक. पहिल्या इनिंगचा खेळ राहिलाय. कभी खुशी कभी गम. श्री काळमादेवी स्पोर्ट्स किरवडे संघाच्या धावा आतापर्यंत जाऊन पोहोचल्या 39, 40 आणि 41 धावेचं दिले आव्हान आर्यन 11 शेडगेवाडी टीमला. 41 रन्स टू विन. टॉस साठी आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स शरण कॅप्टन, शरण टीमचा कॅप्टन. शिवरुद्रा फायटर धामवडे टीम कॅप्टन या धावत या. बौद्धिक कॅप्टन या. 41 धावेचं आव्हान. 41 करायचे या मॅच मध्ये तुम्हाला. इनिंग ब्रेक ज्या पद्धती चौकारानं झाला, आर्यन 11 शेरगेवाडी टीमनं चांगली बॉलिंग अटॅक दाखवली. पण प्रियांकदा मी बोलेल धावा चांगल्या आलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आलेत. आपण बोललो 30 पर्यंत पोहोचू शकतो. प्रोजेक्ट स्कोर बोलला की मी 32चाच आकडा दिला, पण फायटिंग स्कोर 40 आहे. तुझ्याकडे काहीच नाही, त्यापेक्षा काहीतरी आहे. म्हणजे कशावरती तरी तू लढाई करणार आहेस. बॉलिंग लाईनअप ऑलरेडी श्री काळमादेवी स्पोर्टची चांगली आहे. अमर गायकवाडची गोलंदाजी, बॉलिंग अटॅक अमर गायकवाडचा येईल. स्वतः संघ मालक आहे त्याच्यामध्ये. बाळकृष्ण पाटील आहेत गोलंदाजीसाठी. प्रशांत आहे ना, बाळकृष्ण पाटील आणि अमर हे 2 ओव्हर आहेत ना, त्या विनिंग फॅक्टर बनू शकतात. लेट्स सी. आर्यन आहे यंग टॅलेंट, युवा टॅलेंट. बॉलिंग अटॅक चांगली या टीमकडे. लेट्स सी काय घडेल काय बिघडेल आपल्याला सेकंड इनिंग मध्ये माहिती पडेल. कॅप्टन दोन्ही टीम कॅप्टन आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स चरण, शिवरुद्रा फायटर आलेत. शिवरुद्रा आहे ना, आणि आनंद या दादा या. येस राजू दादा आणि
येस, अंकुश दादा जाधव आणि राजू दादा हिरवडेकर. एक चांगली मॅच बघा भेटेल. गावावरून आलेले दोन्ही कॅप्टन्स आहेत. करूया टॉस. योगेश दादा, मी विनंती करेल आपले शुभ हस्ते दादा, मी टॉस घेतोय. शाहवाडी क्रिकेट असोसिएशन देखील आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक वेगळ्या स्तरावरती त्यांनी देखील आपला खेळ नेऊन पोहोचवलाय. त्यामध्ये आज योगेश दादा आज या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वेगळा कॉइन आहे जो विशिष्ट धातूचा बनवलेला आहे. तो कॉइन हेड अँड टेल. टॉस जिंकला अर्थातच आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स शरण टीम ने वन डी टॉस इलेक्ट्रिक बॉल. असं बरं वाटतं. टॉस जिंकला, जागेवर निर्णय दिला, बरं वाटतं. त्या टॉसला थोडीशी व्हॅल्यू राहते. नाहीतर टॉस घेतल्यानंतर जास्त वेळ घेऊ नका कोणीच. आपण सन्मान करूया. सतीशदादा पाटील, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत. शाहवाडी क्रिकेट असोसिएशनचे आमचे सन्माननीय योगेशजी सावंत साहेब आज उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. कॅमेरामॅन अगदी व्यासपीठावरती हा सन्मान कॅप्चर करत असताना हा मान आहे, हा सन्मान आहे. अतिथी देवो भव ही परंपरा आहे आणि ती परंपरा प्रत्येक क्रिकेट असोसिएशन जोपासत असतो. स्वराज्य वारणा मोरना रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये आपण उपस्थित राहिलात यासाठी आम्ही आपला आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. सेकंड इनिंग ऐकूयात आपण. सेकंड इनिंगची कहाणी आपण ऐकूयात. अर्थातच डीडी यांच्या वाणीतून मॅचची कहाणी संपूर्ण ऐकूयात. आज 4 समालोचक आहेत ऑफिशियली. त्यामध्ये आपण पहिले प्रत्येक इनिंग मध्ये एक वेगळा आवाज, वेगळी कहाणी, वेगळी मजा येईल. डीडी यांच्या वाणीतून मॅचची कहाणी. 41 धावा कशा होतात, काय घडतं, काय बिघडतं, ऐकूयात डीडी सर अर्थातच दत्ता सर यांच्या आवाजामध्ये. थँक्यू. येस, आपण जाऊयात सेकंड इनिंगकडे. पहिलं सत्र झालं, दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळतोय. अमर गायकवाड गोलंदाजी मार्क स्ट्रायकिंग एंडला राम उंडाळकर. राम आणि गौरव. रामच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर येतोय एक मोठा फटका. हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. काय सूर्य कशी फलंदाजी. राम उंडाळकरचा विचार जर केलात ना मित्रांनो, तर याच ग्राउंडवर ज्यावेळेस टेनिस सीझन झालं होतं त्यामुळे ते 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा विक्रम राम उंडाळकर याच्या नावावर होता आणि आता तोच विक्रम पुन्हा एकदा करायच्या गतीवर पाहायला मिळतोय. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. पाहूया काय घडतंय. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करेल का गोलंदाज. वा बाई वा. दुसरा बॉल, दुसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक होईल काय पाहूया. अमर कमबॅक करेल. अमरकडे ती क्षमता आहे. TDPL गाजवलेला हा खेळाडू गोलंदाज अमर गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 षटकार आले. चला कमिटी लगेच बाहेर गेलेला चेंडू लगेच मैदानात येऊ द्या. पहिल्या इनिंगची सुरुवात देखील अशीच झाली होती. पहिल्या सत्रामध्ये 2 चेंडू 2 षटकार मारले होते अमर गायकवाडने. त्यानंतर कमबॅक केला होता गोलंदाजाने. पाहूया काय घडतंय. वा भाई वा. सूर्य कसा कमबॅक. पाडल स्वीप करायचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पंचांचा इशारा बाईटच्या स्वरूपात. एकेरी धाव. 3 चेंडू 13 धावा आतापर्यंत धावसंख्या. येस, आता स्ट्रायकिंग एंडला गौरव जाधव आपण पाहतोय. मादळगावचा हा खेळाडू सितारा ज्याच्या नावावर 11 चेंडू 50 धावांचा रेकॉर्ड आहे आणि आज जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू दन 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 करत सीमारेष पार चौकार. मिळतील धावा 4-4-4. काय सूर्य कशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आहे. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है तसं काहीतरी आता सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. रामच्या बॅटमधून 2 षटकार आले. त्यानंतर गौरवच्या बॅटमधून बॅक टू बॅक एक चौकार, त्यानंतर एक षटकार पाहायला मिळाला.
असं पंचांचा निर्णय आलाय. इट्स मॅक्सिमम षटकार. या षटकारांतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 41 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर यशने 19 धावा खर्च केल्या होत्या. मात्र आतापर्यंत 23 धावा झाल्यात. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. 18 चेंडू 18 धावांची गरज. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती आपण पाहू शकता. स्वप्नील बंडा आणि वैभव डांगे यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती ताही तशा प्रकारे कंजूस अशी गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर सुशांत. फुपिरे गावचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. यस गोलंदाजी मार्कवर फुपिरे गावचा सितारा. एक फुपिरे गावचा गोलंदाजी करून गेला तर दुसरा गोलंदाज सुशांत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक आगळी वेगळी ऍक्शन. 8 ते 10 पावलांचा रनअप आणि त्यानंतर आगळी वेगळी अशी ऍक्शन त्याची पाहायला मिळते. सुशांत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आकडून ठेवलाय राम उंडाळकर याला. धावांचा श्रीगणेशा झालाय या ओव्हरमध्ये. पुढचा चेंडू वा भैवा सुरेख असा चेंडू. एक धाव तर चित्याच्या वेगाने पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न कुठेतरी क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र चित्याची चपळाई हरणाची गती पाहायला मिळाली. गौरव आणि राम यांच्या मध्ये रन इन बिटवीन द विकेट. सुरेख अशी रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चित्याची चपाळी काय असते रामकडून पाहावं. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत राम स्ट्रायकिंग एंड वरून नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. रनआउटची नामी संधी. कुठेतरी अतिरिक्त धाव. पेज कुठेतरी एलिव्हेशन फसलंय. कॅटेचीचा कॉल आहे. खेळाडू ताईना जरूर आहे मात्र चेंडू झालाय धरणीला दान. कुठेतरी कंगाली में आटा गिला असं म्हणायला हरकत नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते याच 29 धावा. पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या डोक्यावर मस्तकवर दस्तक देऊन हा येतोय पंचांचा इशारा. इट्स हाय अँड हँडसम. षटकार षटकार षटकार. या षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. अजून देखील 6 धाव्यांची अजून देखील गरज आहे. या 34 धावा. अजून देखील 7 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. चला आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या संघामध्ये पाहिलं तर राजू हिरवडेकर असतील. त्याचबरोबर आयकॉन खेळाडू म्हणून आपण जर पाहिलं तर यामध्ये अनिकेत पायमल BCC चिखलवाडी गावचा एक सितारा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिकेत पायमल आयकॉनच्या भूमिकेत.
तर संघ मालकाच्या भूमिकेत महेशजी चोरमरे साहेब एक युवा उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. 32 शिराळा चरण गावातील हे व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. त्यांचा हा संघ आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक. बाळकृष्ण पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात, मात्र राम मुंडळकर थांबणार नाही आणि हा येतोय हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. आता मात्र 1 धावेची गरज आहे विजयासाठी. चला राजू दादा, आपण आपला स्क्वॉड मात्र तयार ठेवायचा आहे. तयारी करायला अजिबात यस, मॅच संपेल तसा वैभव पाटील आपण यायचे आणि आपलं अण्णा महेश पवार अण्णा यांनी दिलेलं 101 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. आणि याच दरम्यान पंचांचा इशारा काय येतो पाहावं लागेल. आणि सामना मात्र या ठिकाणी समाप्त झालाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच आर्यन 11 शेडगेवाडी संघाने सामना मात्र जिंकलाय. सामना समाप्त झालाय आणि या मॅचचा सामनावीर ठरतोय yes